बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी. लाठीचार्ज बद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी. सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांनी ही मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली आहे. लाठीचार्ज बद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ही मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी आता दिपके यांनी केली. कल हम सभी ने मोदी जी का वीडियो देखा जहां पर वो कह रहे थे कि वो माफ कर रहे हैं बच्चों को. मुझे लगता है मोदी जी आज भी रात को एक वीडियो डालेंगे नया, तो मैं उम्मीद करता हूं मोदी जी उस वीडियो में माफी मांगेंगे 20 जुलाई को जो लाठीचार्ज हुआ है उसके लिए. 12-12 साल की लड़कियों का सर फोड़ा गया है पुलिस के द्वारा. लड़कियों के कपड़े तक फाड़े गए मेल पुलिस ऑफिसर्स ने और उनको पीटा गया है. लड़कियों के प्राइवेट पार्ट्स पर भी पुलिस ने लाठियां चलाई है. तो मैं चाहता हूं आज रात के वीडियो में मोदी जी सभी उन लड़कियों से माफी मांगे जिनको पुलिस ने इतनी ब्रुटैलिटी से मारा है. कल हम सभी ने मोदी जी का वीडियो देखा जहां पर वो कह रहे थे कि वो माफ कर रहे हैं बच्चों को. मुझे लगता है मोदी जी आज भी रात को कंगना रनौत विरुद्ध ऋतिक रोशन हा वाद पुन्हा एकदा उफाळला. ऋतिक रोशनच्या कमेंटवर कंगना भडकले. इंस्टाग्राम स्टोरीद्वारे खडे बोल सुनावलेत. बॉलिवूडमधील सर्वात गाजलेला आणि वादग्रस्त ठरलेला कंगना रनौत विरुद्ध ऋतिक रोशन हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. सोशल मीडियावर ऋतिक रोशनशी संबंधित द वर्ल्ड ओवेस एन अपॉलॉजी टू ऋतिक रोशन असा ट्रेंड आता व्हायरल होतोय. त्यामुळे आता असा ट्रेंड आता व्हायरल होतोय. यावर ऋतिकने दिलेली प्रतिक्रिया समोर आल्यानंतर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याला चांगलंच खडेबोल सुनावले. आगीत तेल ओतणे आणि आपल्या जोडीदाराला लज्जित करणे थांबव असं म्हणत कंगनाने ऋतिकवर जोरदार निशाणा सुद्धा साधलाय. स्टोरीद्वारे आता कंगनाने ही प्रतिक्रिया दिलेली आहे. वर्ल्ड्स एन अपॉलॉजी टू ऋतिक रोशन असा ट्रेंड आता व्हायरल होतोय. त्यामुळे बॉलिवूडमधील सर्वात गाजलेला आणि वादग्रस्त ठरलेला कंगना रनौत विरुद्ध ऋतिक रोशन हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. सोशल मीडियावर ऋतिकशी संबंधित आता हॅशटॅग सुद्धा असा ट्रेंड आता व्हायरल होतो. यावर ऋतिकने दिलेली प्रतिक्रिया आता समोर आल्यानंतर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याला चांगलंच खडेबोल सुनावले आहेत. आगीत तेल ओतणे आणि आपल्या जोडीदाराला लज्जित करणे थांबव असं म्हणत कंगनाने ऋतिकवरती जोरदार निशाणा साधलाय. कर्नाटकात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळालाय. शिवमोग्गामध्ये भूस्खलन झाले तर एकाच कुटुंबातील 3 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे भीषण अपघात घडलाय. पहाटे सुमारे 2:30 वाजता इंदिरानगर परिसरात भूस्खलनामुळे एक घर ढिगाऱ्याखाली गाडले. या अपघातात एका निष्पाप मुलासह एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 3 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की पहाटे सुमारे 2:30 वाजता डोंगराचा काही भाग त्यांच्या झोपडीवर कोसळला. तेव्हा कुटुंब झोपलेले होते. त्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. जवळच्याच एका झोपडीत राहणारा एक माणूसही गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांनी बचाव कार्य सुरू केले. शिवमोगा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभाग आणि पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले. भोंदू खरात प्रकरणात नवे पुरावे सादर करण्यात आले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे आता समोर आले. बनावट अंगठ्या लाखो रुपयात विकल्यात. ईडीकडून भोंदू खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर करण्यात आले. 1000 किमतीच्या अंगठ्यांची जोडी भक्तांना 2.62 लाखांना विकली. जप्त केलेल्या अंगठ्या बनावट असल्याचं उघड झालंय. खरात प्रकरणात ईडीकडून कोर्टात नवे पुरावे सादर करण्यात आले. 1000 किमतीच्या पुष्कराज डायमंड सदृश्य अंगठ्यांची जोडी भक्तांना 2.62 लाखांना विकली. चिंचेच्या बिया 100 रुपये प्रति किलो दराने खरेदी करून 10,000 ते 1 लाखांपर्यंत विकल्यात. 300 ते 500 प्रति लिटर किमतीचा मध दैवी मध म्हणून 7 लाख रुपये प्रति लिटरने विकलाय. गृहदोष दूर करणारी आणि यश मिळवून देणारी ऊर्जित रत्ने म्हणून लाखो रुपयात विकली गेली. भोंदू खरात प्रकरणात आता नवे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. बनावट अंगठ्या लाखो रुपयामध्ये अंगठ्या विकण्यात आल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.